नमस्कार, मी शेख मोहसिन। उन्हाळा इतका प्रचंड सुरू झालेला आहे। दौलताबाद किल्ल्याला आग लागली। दौलताबाद किल्ला हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचा एक भाग आहे। तिथं प्रचंड प्रमाणात पर्यटन येतात। आग दौलताबाद किल्ल्याला कोणी लावली किंवा वातावरणानुसार सध्या प्रचंड उष्णतेचा प्रमाण 39 डिग्री तापमान असल्यामुळं गवताला ही आग लागली आणि वाऱ्याने ही आग पसरली का असे बी अंदाज वर्तवले जातात। अद्यापही आग कशामुळे लागली हे स्पष्टीकरण झालेलं नाही। आग एवढी भयानक होती, किल्ल्याच्या चारही बाजूनी आग लागलेली आहे आणि ते विझवण्याचं काम सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड जवान करीत आहे। अद्याप त्यांना विझवण्यात यश आलेलं नसून ही आग संपूर्ण किल्ल्याला लागली आहे। आग लागण्याचा कारण उष्णतेचा जर असला त्याला जबाबदार बेजबाबदारपणा आपणच आहे। कुठेतरी जंगलो आपण पाहत आहे। हैदराबादचा प्रकरण IT पार्क उभारण्याच्या नादात 400 एकर जमीन दोस्त केली, पुरा जंगल नस्तनाबूत केला। मुख्य प्राणी ज्याला बोलता येत नाही, कदाचित त्यांना बोलता आलं असतं तर तेही त्यांची वेदना सांगत होते। मग त्यांची वेदना त्यांच्या मुख्य जनावरांच्या आश्रूतून कळत आहे। माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी कोण्याही हद्दीला जाण्यास तयार आहे। मनुष्य इतका स्वार्थी प्राणी आहे। तेलंगणामध्ये 400 एकर जमीन जंगल तोडण्यास सुरुवात करण्यात आली। त्यानंतर त्याला विरोधही झाला। त्यानंतर काही प्रमाणात तो काम थांबण्यात आला। मात्र हे हरामखोर जंगल नष्ट करण्याच्या मागे लागणार आहे। प्रगतीच्या नावावर, डेव्हलपमेंटच्या नावावर, IT पार्कच्या नावावर, रस्त्याच्या नावावर, अनेक प्रश्नाच्या नावावर हरामखोर मनुष्य आपणच आहे त्याला जबाबदार पण, आणि हे त्याला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही। आज दौलताबाद किल्ल्याला आग लागलेली आहे, याचं ताजा उदाहरण आहे। आग लागण्याचा प्रमाण जर उष्णतेचा असला त्याला जबाबदार कोण? आपणच। आज हा ऐतिहासिक आहे किल्ला, इतिहासाच्या दृष्टीने त्याला जपलं पाहिजे। पण आज किल्ल्याला पूर्णतः आग लागलेली आहे आणि वन्य जपण्याचं काम मनुष्याचं आहे। आपण डुप्लिकेट काम करत आहे। हरामखोर जे नेते लोक आहेत ना, हे एक पेड़ लावतात, 17 ठिकाणी फोटोशूट करतात, पेपरला बातमी देतात, न्यूजला देतात, 1000 लावले, 10,000 लावले। ग्रामपंचायतमध्ये झाडं लावायचं काम एकदम बोगस आहे, फोटोशूट आहे। ग्रामपंचायतमध्ये दरवर्षी 1000 झाडं लावले, 500 झाडे लावले, बिलं काढतात, डुप्लिकेट झाडं लावतात। ते 2 महिने 4 महिने टिकत नाही, जळून खाक होतात। तर मित्रांनो, एवढंच विनंती आहे, एकच झाड लावा, चांगलं लावा। आणि ग्रामपंचायतला तर हात जोडून विनंती आहे की कमीत कमी ते झाडं लावण्याच्या याच्यात तर पैसे खाऊ नका। 10,000, 20,000, 1 लाख, 2 लाखाचं बिल काढतायत आणि झाडं किती लावतायत? 500 लावायचे, 5,000 सांगायचे, ते बी डुप्लिकेट लावायचे, त्यालाही जपता येत नाही। दरवर्षी 100च झाडं लावा, त्याला जपण्याचं काम करा। 100 जर झाड लागले तर व्यवस्थित होऊन जाईल। एकच सरपंचाच्या कारकिर्दीत 5 वर्षात जर 500 झाड लावले तर भरपूर झाले त्याने। तर मित्रांनो, फोटोशूटच्या नावावर नुसतं मी झाड लावायलो आणि 17 ठिकाणी फोटो टाकायलो, पेपरला द्यायलो, हे असे फोटोशूटचे खोटे नाटक बंद करा। नाही तर तुम्हाला ऑक्सिजन विकत घ्यावं लागेल। आज जर पाणी विकत घेता येते बॉटलमध्ये, तसं ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावं लागेल। तर कळकळीची विनंती आहे, निसर्गासोबत खेळू नका, नाहीतर निसर्ग तुमच्यावर खेळायला आला ना,
अमेरिकासारख्या देशाला बी पळावं लागलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.